राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टीईटी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। ठाणे जिल्ह्यात टीईटीच्या प्रश्नपत्रिकांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली। या कारवाईत फुटलेली प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे। या प्रकाराची माहिती शिक्षण विभागाला देण्यात आल्यानंतर परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्याचं लक्षात घेऊन रविवारी 28 जून रोजी होणारी संपूर्ण महा-टीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यंदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 4,28,122 उमेदवारांनी नोंदणी केली होती। विशेष म्हणजे परीक्षा पारदर्शक करण्यासाठी राज्यभरात एआय आधारित सीसीटीव्ही, बायोमेट्रिक पडताळणी, फेस रिकग्निशन आणि कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती। मात्र एवढ्या व्यापक सुरक्षा उपाययोजना असूनही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटल्याने राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। दरम्यान या पेपरफुटीमागील रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। टीईटी पेपरफुटीमुळे लाखो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर उभं ठाकलंय।